तू इथे घरीच थांब, मी पटकन मॉमला डॉक्टरांकडे नेऊन आणतो. चला, प्लॅन सक्सेसफुल. तरी वाट पाहून शेवटी क्षण. एव्हरीबडी वॉन्ट्स टू टॉक टू. मीडिया आणि पीआर टीमला आपण इतका वेळ थांबवून घेतो. मी सिंदूर आल्याशिवाय इनॉग्रेशन नाही होणार. तू हवी तेवढी वाट बघ या. आज ईश्वरी इथे पोहोचणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. चला आणि माझी जिलेबी. च्या एपिसोड मध्ये इथे आता वल्लरीने आपला पाय मुरगळल्याचं नाटक केलेलं असतं. ती म्हणत असते, आकाश अरे माझा पाय खूपच जास्त दुखतोय रे, चल मला डॉक्टरांकडे घेऊन चल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आकाश सर चला आपण दोघे जण आधी इथे मामींना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, त्यानंतर आपण इनॉग्रेशनला जाऊ. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, ए तू कशाला येतेस माझ्या बरोबर, तुला यायची गरज नाहीये कळलं ना, आकाश आहे ना तो एकटा मला घेऊन जाईल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आकाश सर प्लीज चला उठा आणि तुम्ही तरी मामींना डॉक्टरांकडे घेऊन जा. हवं तर मी नाही येत, मी एक काम करू का, मी इनॉग्रेशनला पुढे निघून जाते, त्यानंतरला तुम्ही मामींना डॉक्टरांकडून घेऊन आल्यानंतर तुम्ही सुद्धा या, मी पुढे जाते. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही ईश्वरी नको, दादाने काय सांगितलंय तू बघितलंस ना, त्याने तुझी रिस्पॉन्सिबिलिटी मला दिली, त्यामुळे प्लीज तू एकटी जाऊ नकोस, तुला जर काही झालं तर दादा माझ्यावरती रागवेल. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं, तुम्ही आता बोलतच बसणार आहात का की मला आता डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जाणार आहात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आकाश सर चला तुम्ही आधी मामींना घेऊन जा बरं. तेव्हा इथे आकाश आणि ईश्वरी दोघे जण आता वल्लरीला रूम मधून बाहेर घेऊन येतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो आकाश आता वल्लरीला घेऊन जातो. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश सर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या जीवाला धोका घराच्या बाहेर आहे, पण खरं तर माझ्या जीवाला धोका या घरामध्ये जास्त आहे, तुम्हाला नाही माहिती आकाश सर. तेवढ्यातच इथे अर्णव म्हणत असतो की वा मामी वा, काय ऍक्टिंग करताय तुम्ही इथे पाय मुरगळल्याची. बरं झालं तुम्ही आकाशला घेऊन आता बाहेर निघून गेलात. आता माझी मूर्ख बायको गोळ्या घेऊन शांतपणे झोपली. ठीक आहे आता 4-5 तास तरी उठणार नाहीये. आता राहिला प्रश्न अनिताचा. आता अनिताला सुद्धा काहीतरी कारण काढून आता बाहेर पाठवलं पाहिजे. एकदा का ती बाहेर गेली की फक्त मी आणि माझी इंदोरी जिलेबी, चला माझ्या इंदोरी जिलेबीसाठी आता मी मस्त तयार होतो, असे इकडे राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की आता घरामध्ये मी एकटीच आहे आणि तो नराधम नक्कीच इथे मला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा ईश्वरी लगेच आपल्या रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लावण्य आलेली असते आणि ती अर्णवला म्हणत असते की यार इथे आपली पीआर कंपनी सुद्धा आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मीडिया सुद्धा आलेली आहे, आपण त्यांना जास्त वेळ वेट करू शकणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर इनॉग्रेशनला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव इथे लावण्याला आठवण करून देतो आणि तो म्हणतो, मी आधीच सांगितलं होतं ना मी सिंदूर आल्याशिवाय मी इनॉग्रेशन करणार नाही म्हणून. जोपर्यंत इथे मी सिंदूर येत नाही तोपर्यंत इथे आता इनॉग्रेशनला सुरुवात होणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता म्हणत असते आपल्या रूम मध्ये, तो नराधम इथे कधी येऊ शकतो, मला घाबरून जमणार नाहीये, मला इथे अलर्ट राहावंच लागेल आणि त्या नराधमाला धडा शिकवावा लागेल. तर इथे आता लावण्य म्हणत असते की यार काहीही झालं तरी सुद्धा इनॉग्रेशनला ती मिडल क्लास मुलगी इथे काही पोचणार नाहीये, तुला इनॉग्रेशन माझ्या बरोबरच करावं लागणार. तेव्हा इथे अर्णव हळूच म्हणत असतो की मी सिंदूर अगं कधी येतेस तू इथे आलीस ना की तुझ्या बरोबर इनॉग्रेशन करायला मला मज्जा येणार आहे, खूप मज्जा येणार आहे तू आल्यानंतर. तेव्हा इथे आता राकेश छान तयार झालेला असतो, परफ्यूम वगैरे तो आता मारतो आणि म्हणत असतो की माझ्या इंदोरी जिलेबी बरोबर मला तर आता खूपच जास्त मज्जा येणार आहे. बरं झालं अर्णव तू इनॉग्रेशनच्या निमित्ताने मामांना सुद्धा घेऊन गेलास. तिथे आता मामी आणि आकाश ते दोघे जण सुद्धा बाहेर गेलेत. आता इथे अनिताला सुद्धा घरातून बाहेर काढतो आणि मग माझी इंदोरी जिलेबी लवकरच माझ्या मिठीत असणार आहे. ही माझी बावळट बायको, अगं किती आंधळा विश्वास ठेवशील ग माझ्यावरती, इतका आंधळा विश्वास ठेवतेस आणि मी देईन त्या गोळ्या खात असतेस. आता 4-5 गोळ्या दिल्यात तुला, त्याने तू आता 4-5 तास तरी काही उठणार नाहीयेस. तू इथे आता शांतपणे झोपणार आहेस आणि तिथे मी माझ्या इंदोरी जिलेबीची झोप उडवणार आहे, असं इकडे आता राकेश म्हणत असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी घाबरलेली असते. ती म्हणत असते की इथे रूम मध्ये एकटं थांबण्यापेक्षा मी जाऊन अनिता ताईंबरोबर गप्पा मारते. अंजली ताईंबरोबर जाऊन बसली असते, पण त्या तर आता झोपल्यात ना. इथे आता घरामध्ये कुणीच नाहीये आणि तो राकेश या संधीचा फायदा नक्कीच उचलेल. त्यामुळे मी जाते आणि अनिता ताईंबरोबर गप्पा मारत बसते. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि अनिता बरोबर गप्पा मारत असते आणि त्याचबरोबर तिच्या घरातल्या लोकांबद्दल सुद्धा बोलत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो, वा ईश्वरी वा, किती छान तयार झालीयस. मला माहितीये तू अनिता बरोबर का बोलायला आलीयस, पण आता अनिता सुद्धा थोड्या वेळात इथून बाहेर जाणार आहे. शेवटीला तुला माझ्या मिठीत तरी यावंच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी पुन्हा म्हणते की अर्णव सरांना फोन करून सांगू का, यायला उशीर होईल म्हणून. आकाश सर मामींना घेऊन डॉक्टरकडे गेलेत हे सांगितलं तर उगाच अर्णव सरांना टेन्शन येईल, पण जर अर्णव सरांना नाही सांगितलं तर त्यांना अजून टेन्शन येईल आणि नंतर कळलं तर उगाच चिडचिड करत बसतील. घरामध्ये नक्की काय चाललंय हे आता अर्णव सरांना फोन करून सांगितलंच पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अनिता ताई तुम्ही इथेच थांबा हा, मी लगेच माझा फोन घेऊन येते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी फोन आणायला गेल्यानंतर इथे राकेश लगेचच येतो आणि म्हणत असतो की अनिता ताई हे घ्या, हे घ्या, मला जे काही सामान आणायचं आहे ना ते याच्यामध्ये लिस्ट करून दिले आणि हे पैसे दिलेले आहेत. मला हे सामान हवंय, ही औषधं आत्ताच्या आत्ता मला हवी आहेत. तुम्ही मार्केटमध्ये जा आणि घेऊन या. तेव्हा इथे अनिता म्हणत असते, पण अंजली ताई. तेव्हा राकेश म्हणतो, अंजलीची काळजी करू नका, मी आहे की नाही इथे. तुम्ही जाऊन मला जे जे काही हवंय ना ते फक्त वेळेत घेऊन या, असं आता राकेशने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मामा येतात. ते सुद्धा अर्णव बरोबर आता कामानिमित्त बोलत असतात. आपल्या PR कंपनीकडून कोण कोण आले, इथे आता कुठले नवीन क्लायंट आलेले आहेत. तर इथे आलेले क्लायंट म्हणत असतात की अर्णव राजे शिर्के, अहो तुमच्या विंटर कलेक्शन लॉन्चच्या आधीच तुमच्या या लॉन्चिंगचा गवगवा आहे. सगळीकडे तुमच्या लॉन्चिंगची चर्चा आहे, खूपच उत्तम. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आलेल्या माणसांबरोबर बोलण्यात बिझी असतो. तेवढ्यातच इथे लावण्या अर्णवचा फोन घेते आणि तो स्विच ऑफ करून टाकते, कारण इथे ईश्वरीचा अर्णवला फोन येऊ नये म्हणून आणि अर्णवने सुद्धा ईश्वरीला फोन करू नये म्हणून. आता इथे अर्णवचा फोन लावण्याने स्विच ऑफ केल्यानंतर ईश्वरी अर्णवला फोन करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे काय, अर्णव सरांचा फोन स्विच ऑफ का येतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लावण्य म्हणत असते, यार अजून किती वेळ थांबायचे आपण. तेव्हा अर्णव म्हणतो, फक्त 1 मिनिट थांब, मला ईश्वरीला फोन करून विचारते ती कुठपर्यंत आले म्हणून. तेवढ्यातच इथे पुन्हा क्लायंट येतात. पुन्हा अर्णवचा फोन करणं राहून जातं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी सारखा फोन ट्राय करत असते, पण अर्णवचा फोन काही लागत नाही. फोन लावत असताना ती आता रूम मधून बाहेर येऊन बघते तर काय, इथे राकेश अनिताला पैसे देत असतो आणि तिला बाहेर जायला सांगत असतो आणि म्हणत असतो की या सगळ्यातली एक एक वस्तू माझ्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक वस्तू घेतल्याशिवाय घरी परत यायचं नाही. मला या सगळ्या वस्तू अगदी वेळेत हव्या आहेत, कळलं तुला. जोपर्यंत सगळ्या वस्तू मिळत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. तेव्हा अनिता आता मार्केटमध्ये निघून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की अच्छा, म्हणजे हा राक्षस अनिता ताईंना सुद्धा घरातून जायला सांगतोय, म्हणजे आता या संधीचा फायदा हा उचलणारच. घरामध्ये कोणी नाहीये म्हणजे मला हा त्रास देण्याचा प्रयत्न करणारच. तेव्हा इथे ईश्वरी घाबरलेली असते आणि ती लगेचच धावत पळत आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि कडी वगैरे लावून घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी रूम मध्ये गेल्यानंतर इथे राकेश आता म्हणतो की चला, माझ्या इंदोरी जिलेबीला आता लवकरात लवकर माझ्या मिठीमध्ये घ्यायला हवी आणि तो घराचा मेन दरवाजा बंद करून टाकतो. घराचा मेन दरवाजा लावल्यानंतर इथे ईश्वरी सुद्धा घाबरलेली असते. ईश्वरी म्हणत असते की अरे देवा, आता काय करू मी. अर्णव सर सुद्धा कामामध्ये बिझी आहेत, त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये आणि इथे अंजली ताई सुद्धा आता शांत झोपल्या असतील आणि अनिता ताईंना त्याने मुद्दामून घरातून जायला सांगितलंय आणि आता हा मला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. गणू बाप्पा, काय करू मी. गणू बाप्पा, माझ्यावरती तुमचा आशीर्वाद राहू द्या. या नराधमाला आता धडा शिकवायलाच हवा, ती ताकद आता मला तुम्ही द्या. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवचा फोन टेबलवरती राहिलेला असतो आणि त्याचं लक्ष आपल्या फोनकडे जातं. तो म्हणत असतो की मी सिंदूर अजून कशी आली नाही आणि तिचा फोन सुद्धा येत नाहीये, सगळं काही ठीक असेल ना. तेव्हा इथे लावण्य आता अर्णवकडे बघत असते आणि ती म्हणत असते, तू कितीही वाट बघ यार, पण आज इथे
तुझी मिस इंदोर काही येणार नाहीये. तेव्हा इथे राकेश म्हणतो चला मेन दरवाजा तर लावून घेतला, आता सगळे दरवाजे आणि खिडक्या आहेत ना त्या सुद्धा लावून घेतो, जेणेकरून माझी इंदोरी जिलेबी पळून जाता कामा नये. सगळे दरवाजे खिडक्या लावून घेतल्यानंतर इथे आता राकेश ईश्वरीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात की अर्णव, अरे हे बघ कोण आले, आपल्या PR कंपनीकडून माणूस आलेला आहे. मागच्या वेळेला तुमचा कपल इंटरव्ह्यू बघितला ना, त्याची हवा आता सगळीकडे झालेली आहे. त्याच्याबरोबरच आता तुमचा पुन्हा एकदा कपल फोटो हवा आहे, ज्यामुळे तुमचा गवगवा सगळीकडे अजूनच वाढेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवचा फोन टेबलवरती असतो. तेव्हा लावण्य म्हणत असते की हा फोन फक्त ARच्या हातामध्ये जाता कामा नये. जोपर्यंत इनॉग्रेशन होत नाही तोपर्यंत ARला कळता कामा नये की त्याचा फोन इथे स्विच ऑफ करण्यात आलेला आहे. तेव्हा इथे अर्णव आता फोन घेण्यासाठी येतो. तेव्हा लावण्य पुन्हा त्याला इथे डिस्टर्ब करण्यासाठी येते, जेणेकरून अर्णवचं बोलणं ईश्वरी बरोबर होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नवे इन्व्हेस्टर आलेले असतात आणि ते इन्व्हेस्टर आता अर्णव बरोबर बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात की बरं झालं मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुमचा आवाज परत आला, नाहीतर पुन्हा तुमच्या बायकोला तुमचा आवाज बनावं लागला असतं. पण काय तुमची वाईफ कुठे, येणार आहे की नाही इनॉग्रेशनला? तेव्हा अर्णव म्हणतो नाही येणार आहे ना, मी तिचीच वाट बघतोय, तिच्या बरोबरच मी इथे नवीन लॉन्चिंगचं इनॉग्रेशन करणार आहे, तिचीच वाट बघतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो त्याचं आता बोलणं चालू असतं आणि तेवढ्यातच ईश्वरीने एक ट्रिक शोधून काढलेली असते. ईश्वरी काय करते प्रेक्षकांनो, आता इथे घरामध्ये सगळीकडे ती धूप दाखवत असते. धूप दाखवत असताना सगळीकडे ती आता फिरत असते आणि सगळीकडे धूप दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश येतो आणि म्हणतो, अरे ईश्वरीजी हे काय करताय तुम्ही? ह्या वेळेला तुम्ही आता घरामध्ये सगळीकडे धूप दाखवताय का? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कितीही आता इथे देवाचा धावा केलात ना तरी सुद्धा तुम्हाला माझ्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाहीये. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला ईश्वरीची आठवण येते आणि तो म्हणतो काय झालं असेल, अजून इथे आकाश आणि ईश्वरी दोघे जण कसे काय आले नाहीत? म्हणून इथे अर्णवला काळजी वाटत असते. तर इथे ईश्वरी म्हणत असते, ए राक्षसा, अजिबात माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोसा. तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी असं कसं बोलताय तुम्ही की जवळ यायचं नाही म्हणून? तुमच्या जवळ येण्यासाठी मी किती आणि काय काय केलंय तुम्हाला नाही माहिती. तू जोपर्यंत माझी होत नाही ना तोपर्यंत मी काही स्वस्त बसणार नाहीये. आणि आज तर इथे अर्णव सुद्धा नाहीये तुला वाचवायला, तुला प्रोटेक्ट करायला. आणि कोण कशाला हवंय तुला वाचवायला? हे बघ ईश्वरी, तुझ्यासाठी मी काय केले हे तुला बरोबर माहितीये. आणि जर तू आता स्वतःहून माझ्या मिठीत आलीस आणि मला जे हवंय ते दिलंस ना, मग कशाला इथे कुणाची गरज आहे? आणि आरडाओरडा करायची सुद्धा काही गरज नाहीये, कारण तुझं हे आरडाओरडा ऐकायला घरामध्ये कुणीच नाहीये. अर्णव पण नाहीये, आकाश गेले मामींना डॉक्टरांकडे घेऊन, अनिता सुद्धा गेली बाहेर, मी तिला पाठवलं काहीतरी मला सामान आणायचं आहे ना म्हणून. आणि इथे माझी अंजली, माझी बावळट बायको, ती आता 5-6 तास तरी काय उठणार नाहीये, कारण तिला दिल्यात मी गोळ्या, त्यामुळे ती काय आता लवकर उठणार नाही. आपल्या दोघांकडे आता वेळच वेळ आहे. तू कितीही ओरडलीस ना तरी सुद्धा तुला वाचवायला इथे कुणीही येणार नाहीये, कळलं तुला? तेव्हा ती म्हणते लांब राहा, लांब राहा. तेव्हा राकेश म्हणतो असं कसं लांब राहू? बरं ठीक आहे, हे बघ मी लांब राहतो, तू माझ्या जवळ ये ना, तू माझ्या मिठीत ये. अगं ईश्वरी, कशाला इकडे तिकडे पळतेस आणि उगाच वेळ वाया घालवतेस? कारण ईश्वरी आता इकडे तिकडे पळत असते, त्याला आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देत नसते. तेव्हा राकेश म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी, अगं किती वाट बघितली तुझ्यासाठी माहिती आहे का? आणि हे बघ आज काहीही झालं ना तरी सुद्धा तू माझ्या मिठीत असशील, अशी मिठीत असशील. आणि जर तू माझ्या मिठीत नाही आलीस ना तर तुला माहिती आहे मी काय करेन? ती अंजली आहे ना, अंजली, तिला कायमचं वर पाठवेन, कायमचं वर. नाहीतर एक काम करू का, तू अशी माझ्या मिठीत आलेली जर माझ्या बायकोने बघितलं ना तर तिला मारायची सुद्धा गरज लागणार नाही, कारण तिने तुला आणि मला एकमेकांच्या मिठीत बघितलं की तसाही तिला हार्ट अटॅक येईल. आणि एकदा का तिला हार्ट अटॅक आला की ते आपोआपच जाईल ना ढगामध्ये. तेव्हा आता अजिबात इथे वेळ वाया घालू नकोस, तर ये लवकरात लवकर इकडे ये. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे राक्षसा, लांब राहा माझ्यापासून, लांब राहा, नाहीतर मी आरडाओरडा करेन. आणि ती अंजली ताई, अनिता ताई असं जोर जोरात ओरडत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरचा फोन का येत नाहीये? तो म्हणतो 1 मिनिट, सगळेजण थोडी वाट बघा, माझी बायको अजून इथे आलेली नाहीये. तेव्हा मी जरा 1 मिनिटामध्ये तिला फोन करून विचारतो की ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे. इफ यू डोंट माइंड, प्लीज तुम्ही सगळेजण थोडा वेळ वाट बघा. आणि त्यानंतर इथे अर्णव आपला फोन काढतो, बघतो तर काय, तर इथे फोन असतो स्विच ऑफ.
कारण तो मूर्खपणा लावण्याने केलेला असतो। तेव्हा इथे अर्णव आता फोन स्विच ऑन करतो आणि त्यानंतर बघतो तर काय, इथे आता ईश्वरीचे हवे तेवढे मिस कॉल्स आलेले असतात। तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूरचे इतके मिस कॉल्स राकेश, आणि त्यानंतर अर्णव लगेचच ईश्वरीला फोन करतो, पण आता ईश्वरीचा फोन हा रूम मध्ये राहिलेला असतो, तिचा फोन काही लागत नाही। त्यानंतर इथे अर्णव म्हणतो हे काय, मी सिंदूर का फोन उचलत नाहीये। तेव्हा इथे पुन्हा आता अर्णव आकाशला फोन करतो आणि विचारत असतो की आकाश, अरे कुठे आहात तुम्ही। तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। तेव्हा अर्णव म्हणत असतो काय झालंय, तुम्हाला कधी सांगणार आहेस प्रॉब्लेम झालाय ते। सगळे आता इन्व्हेस्टर्स वाट बघत असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता आकाशने अर्णवला सांगितलेलं असतं की इथे ममाचा पाय मुरगळला म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो आणि ईश्वरी घरीच आहे। घडलेला सगळा प्रकार आता आकाशने अर्णवला सांगितलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव बघा पूर्णपणे आता टेन्शन मध्ये येतो, कारण त्याला कळतं जर आकाश घरामध्ये नाहीये, ताई जर आता झोपली असेल तर मग घरामध्ये फक्त मी सिंदूर एकटी आहे आणि तो राजेश आहे, त्यामुळे तो काहीही करू शकतो हे आता अर्णवला कळलेलं असतं। त्यामुळे अर्णवच्या पायाखालची प्रेक्षकांनो आता जमीनच सरकते। तेव्हा इथे अर्णव आता सारखा ईश्वरीला फोन करत असतो आणि तेव्हा लावण्याला कळतं की आता ARला कळलं असेल की ईश्वरी एकटी घरी आहे, त्यामुळे तो घरी जाण्याचा प्रयत्न करूच शकतो। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की ईश्वरी आता तू आहे ना कायमची माझी व्हायला हवी आहेस। जोपर्यंत इनॉग्रेशन वरून अर्णव परत येत नाही तोपर्यंत तू माझी झालेली असशील, आणि एकदा का तो परत आला की तो बघेल आता तू त्याची ईश्वरी राहिलेली नाहीयेस, त्याची मिस इंदोर राहिलेली नाहीयेस, तर तू माझी इंदोरी जिलेबी झालेली आहेस हे अर्णवला आल्या कळेल। तू फक्त आणि फक्त माझी आहेस असं राकेश म्हणत असतो, आणि जर तू माझी नाही झालीस ना तर मी त्या अंजलीला सोडणार नाही, त्या अंजलीला मी जास्तीत जास्त त्रास देणार, कळलं तुला। तेव्हा आता बास झालं इकडे तिकडे पळवणं, ये लवकरात लवकर इकडे ये, माझ्या मिठीत ये। तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते लांबच राहायचं। तेव्हा राकेश म्हणतो काय, तू माझ्या अंगावरती ओरडशील, माझ्यावरती ओरडशील तू, हे बघ तू माझ्यावरती कितीही ओरडलीस ना तरी सुद्धा चालेल, पण आता वेळ वाया घालवू नकोस, चल लवकरात लवकर इकडे ये। मला काय हवंय ते तुला बरोबर माहिती आहे, मग मला जे हवंय ते तू मला दे ना, कशाला मला वाट बघायला लावतेस, कशाला मला इकडे तिकडे तुझ्या मागे धावय पडायला लावतेस। तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते लांब राहा माझ्यापासून, नाहीतर बघा चांगलं होणार नाही, त्याचे परिणाम खूपच जास्त वाईट होतील। तेव्हा इथे राकेश म्हणत असतो अगं ईश्वरी असं काय बोलतेस तू, तुला माहिती नाही या दिवसाची मी कधीपासून आतुरतेने वाट बघतोय, कधी हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये येतोय या दिवसाची मी वाट बघत होतो, आणि आता फायनली सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत। तू बघितलंस ना घरामध्ये कुणीही नाहीये, अंजली झोपली अगं शांतपणे, तिला सुद्धा काही कळणार नाही, आणि अर्णव तर आता ऑफिसला गेलाय ना, तो सुद्धा लवकर येणार नाही। तेव्हा एक काम कर, तू ये बरं, मी इथेच थांबतो, तू माझ्या जवळ ये। आणि तेव्हा इथे राकेश म्हणतो हे घे, हवं तर मी आता डोळे बंद करतो। तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता त्या संधीचा फायदा उचलते, तिने जे धूप तयार केलेलं असतं त्याच्यामध्ये जास्तीचे निखारे असतात, आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीने आपल्या हातामध्ये इथे मिरच्या घेतलेल्या असतात, मिरच्या तिखट मिरच्या, आणि त्या धुपामध्ये ती टाकून देते आणि हवा तेवढा त्याचा धूर तयार करते। स्वतःच्या तोंडावरती पदर घेऊन ती राकेशच्या नाका तोंडात तो सगळा धूर घालवते, आणि इथे राकेशला धक्का देऊन ईश्वरी आता दरवाजा उघडून पळून जाते। प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने खूपच उत्तम अशी चलाकी केलेली असते, घाबरण्यापेक्षा तिने आपल्या मेंदूचा पुरेपूर उपयोग केलेला असतो। राकेशला इथे तिने हरवलेलं असतं, ती आता राकेशला चांगला धूर देते मिरचीचा, त्याला धक्का देते आणि सरळ तिथून बाहेर आता पळून जाते। त्यानंतर प्रेक्षकांनो धावत पळत ईश्वरी आता गेटच्या बाहेर निघून गेलेली असते। तेव्हा राकेश सुद्धा त्या स्पीडने तिच्या मागे धावत असतो तिला पकडण्यासाठी, पण प्रेक्षकांनो ईश्वरी काही मागे वळून एक सेकंड सुद्धा बघत नाही, ती धावत पळत आता बाहेर गेलेली असते। राकेश सुद्धा तिला पकडण्यासाठी बाहेर जातो, पण ईश्वरी आता लगेच रिक्षामध्ये बसते आणि म्हणते चला चला भैया लवकरात लवकर चला, आणि रिक्षा इथे आता लगेच सुरू झालेली असते, आणि ईश्वरी राकेशच्या तावडीतून प्रेक्षकांनो वाचलेली असते। तेव्हा बघा इथे राकेशचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो, कारण ईश्वरी शेवटीला त्याला इथे मिरचीची धुरी देऊन पळून गेलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता लावण्य म्हणत असते की यार अरे कुठे जातोयस तू, एवढे लोक इथे इनॉग्रेशन साठी जमलेत, वाट बघतायत, आणि तू हे सगळं काही इथे टाकून तू आता ईश्वरीला आणायला जाणार आहेस, सिरियसली या लोकांना इथे आलेले आहेत त्यांना काहीच महत्त्व नाहीये,
तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की मला लवकरात लवकर तिथे पोहोचलं पाहिजे अर्णव सरांसाठी, कारण अर्णव सर माझी वाट बघत असतील. तेव्हा इथे लावण्य अर्णवला म्हणत असते की आपण इनॉग्रेशन केलं तर चालेल का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे चालेल, आणि इथे लावण्य अर्णवच्या हाताला हात लावणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीने अर्णवच्या हाताला लावण्य हात लावण्याच्या आधीच लावलेला असतो, कारण तो मान तिचा असतो. तेव्हा इथे बायकोच्या अधिकाराने ईश्वरीने योग्य वेळेवरती येत इथे अर्णवच्या हाताला हात लावून आता त्याच्याबरोबर इनॉग्रेशन करणार असते. तेव्हा इथे लावण्याचा पचका झालेला असतो. ती ईश्वरीच्या तोंडाकडे बघतच राहते.